जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधला पुढील प्रकरण वर्गीकरण बघणार आहोत. तर मित्रांनो, वर्गीकरण या प्रकरणावर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम द्या, प्रत्येक एक्झामला या प्रकरणावरचे कमीत कमी 2 प्रश्न तरी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे ना. जास्तीत जास्त 3 किंवा त्यापेक्षा अधिकही प्रश्न पाहायला भेटतील. आणि वर्गीकरण म्हणजेच काय मित्रांनो, तर वर्गीकरणचा अर्थ असतो की वेगवेगळं करणे. वर्गीकरण त्याला इंग्लिशमध्ये क्लासिफिकेशन म्हणतात. वर्गीकरणचा अर्थ काय? वेगवेगळं करणे. आता वेगळं काय करायचंय? या प्रकरणामध्ये 3 उपप्रकार पडतात. नंबर 1 आहे भाषिक किंवा शाब्दिक वर्गीकरण. लक्षात आहे. दुसरं आहे संख्या वर्गीकरण. दुसरं कोणतं आहे? संख्या वर्गीकरण. आणि तिसरा प्रकार आहे मित्रांनो याच्यात, तिसरा प्रकार आहे वर्ण. वर्ण म्हणजेच काय? तुम्ही घेतलेलं लेक्चर, ठीक आहे ना. पण यामध्ये वर्ण कोणता विचारला जाणार? इंग्रजी, ठीक आहे ना. वर्ण वर्गीकरण. मग मित्रांनो, वर्गीकरण या प्रकरणामध्ये असे 3 उपप्रकार पडतात. त्यातला आज आपण भाषिक किंवा शाब्दिक वर्गीकरण शिकणार आहोत. तर भाषिक आणि शाब्दिक वर्गीकरण शिकताना आपल्याला भौगोलिक गोष्टी माहीत पाहिजे, जे आपला भूगोलचा अभ्यास पाहिजे, विज्ञानाचा अभ्यास पाहिजे, सामाजिक अभ्यास पाहिजे, ठीक आहे ना. तेव्हा आपण कुठे हे वर्गीकरण किंवा यावरचे प्रश्न अचूकरित्या ओळखू शकतो. जसं की या प्रश्नामध्ये तुम्हाला कधी-कधी आजार दिलेले असतात, कधी-कधी उपचार, त्यावरचा उपचार दिलेला असतो. कधी-कधी फळं दिलेली असतील, भाज्या दिलेल्या असतील, ध्वनी दिलेल्या असणार. लक्षात आहे. लेखक दिलेले असतील, त्यांच्या कादंबऱ्या असतील, कवी दिले असतील, कविता असणार. ठीक आहे. पुस्तकं असेल. त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग विचारले जातात, राज्य विचारले जातात, राजधान्या विचारल्या जातात, तालुके विचारले जातात, एखाद्या प्रशासकीय विभागातला एखादा जिल्हा विचारला जातो. लक्षात येते. धातू, अधातू विचारले जातात किंवा फुलं विचारले जातात, राष्ट्रीय पशु पक्षी वगैरे या गोष्टी विचारल्या जातात, नदी संबंधात विचारल्या जातात, खनिज संपत्तीबद्दल विचारल्या जातात. ठीक आहे ना. लोकसंख्येबद्दल विचारल्या जातात किंवा कोणत्या नदीकाठी कोणतं शहर, असं काहीतरी एक वेगळं याच्यामध्ये लॉजिक लावलेलं असतं. थोडक्यात तुमचा हे प्रकरण जर तुम्हाला सोडवायचं असेल तर पहिली गोष्ट तुमचं वाचन जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट तुमची प्रॅक्टिस जास्त पाहिजे. एखाद्या वेळेस वाचन कमी पण प्रॅक्टिस जास्त आहे तर तुम्ही अचूकरित्या या प्रश्नाचे मार्क मिळवू शकतात. हे प्रश्न तुमचे चुकत नाही, म्हणून यासाठी गरजेचं की प्रॅक्टिसही करावी लागणार आहे. ठीक आहे. तर बघू आज आपण भाषिक किंवा शाब्दिक वर्गीकरणातला पहिला प्रश्न. तर या प्रश्नाच्या वरती काय लिहिलेलं असणार आहे? वेगळा घटक ओळखा. वेगळा म्हणजेच काय? विसंगत घटक ओळखा. लक्षात आहे. म्हणजे प्रश्नात जे काही शब्द दिलेले आहेत ते काहीतरी कारणाने सारखे असणार आहे, साम्य असणार आहे आणि त्यात एक कोणतरी असा असणार की जो त्याच्यात बसत नाही, त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. लक्षात येत आहे. मग तेच आपल्याला इथे शोधायचं आहे. थोडक्यात गटात न बसणार. आता पहिला प्रश्न बघा काय आहे? आई, वडील, बहीण, भाऊ आणि सासरे. तर मित्रांनो बघा यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे वडील, दुसरं आहे सासरे, तिसरं आहे बहीण आणि चौथं आहे भाऊ. आता चांगलं तुम्हाला माहित असेल की आई, वडील, बहीण, भाऊ हे एका कुटुंबातले आणि सासऱ्यांबद्दल सांगायची गरज कोणालाच नाही. ते कोण आहेत? बरोबर की नाही? म्हणजेच मग हे सर्व एका कुटुंबातले आणि हे दुसऱ्या कुटुंबातले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? सासरे. आता दुसरा प्रश्न बघू आपण. दुसरा प्रश्न काय आहे? लोखंड, अॅल्युमिनियम, ग्राफाईट आणि तांबे. याचे ऑप्शन आहेत ग्राफाईट, अॅल्युमिनियम, लोखंड आणि तांबे. तर मित्रांनो, लोखंड हा धातू आहे. बरोबर आहे. यातून वीज सहज वाहू शकते. म्हणजे लोखंड, अॅल्युमिनियम आणि तांबे हे तिघं विजेचे काय आहेत? सुवाहक आहेत. म्हणजे धातू आहेत. आणि ग्राफाईट काय? अधातू आहे. म्हणजे यातून वीज वाहू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? ग्राफाईट. पुढचा प्रश्न मित्रांनो, जालना, हिंगोली, औरंगाबाद, अकोला. आता मी ऑप्शन लिहित नाही कारण या ठिकाणी ना ऑप्शनला तेच शब्द असणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे जालना, हिंगोली, औरंगाबाद आणि अकोला. तर मित्रांनो, जर तुम्हाला प्रशासकीय विभाग माहित असेल तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात हिंगोली आणि जालना हे दोघे जिल्हे येतात. पण अकोला हा औरंगाबाद प्रशासकीय विभागात येत नाही. म्हणजेच विसंगत काय असणार यामध्ये? अकोला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भुईमूग, बटाटा, काजू आणि आंबा. तर भुईमूग, काजू, आंबा, ठीक आहे ना. हे सर्व या सर्वांपेक्षा बटाटा हा वेगळा आहे कारण बटाटा हे खोड आहे. लक्षात आहे. भुईमूग, काजू आणि आंबा हे काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो पुढचे प्रश्न बघूया आपण. तर बघा पाचवा प्रश्न काय आहे? मही, वसुंधरा, पृथ्वी आणि धारा. तर मित्रांनो हे मही, वसुंधरा हे सर्व पृथ्वीचे काय समानार्थी शब्द आहे. पण धारा हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. म्हणजे विसंगत कोण असेल यामध्ये? तर धारा. लक्षात आहे. पुढचा प्रश्न आहे कंस, स्पर्शिका, कर्ण, त्रिज्या आणि व्यास. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये जर आपण कर्ण पाहिला तर कर्ण हा वर्तुळात येत नाही. बाकीच्या सर्व गोष्टी वर्तुळात येतात. म्हणून याच्यात वेगळा कोण असणार? विसंगत कोण असेल? तर कर्ण आहे. ठीक आहे. त्यानंतर संगणक, गणकयंत्र, मोजणी आणि स्लाइड रूल. तर मित्रांनो यामध्ये आपण संगणक, गणकयंत्र आणि मोजणी
याच्यात गुणाकार भागाकारची प्रक्रिया करू शकतो, पण स्लाइड रूलने आपण गुणाकार किंवा भागाकाराची प्रक्रिया करू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? स्लाइड रूल. लक्षात आहे? पुढचा प्रश्न बघू. कोलकाता, कानपूर, कांडला आणि कोची. तर बघा मित्रांनो, कोलकाता हे एक बंदर आहे, ठीक आहे ना. कानपूर हे उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. कांडला हे पण एक बंदर आहे, कोची हे पण एक बंदर आहे. तर बंदर म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्रातले जहाज, म्हणजे जसं की तुझं बस स्टॉप आहे ना, तर समुद्रातल्या जहाज थांबण्यासाठी बंदरे असतात. लक्षात येतंय का? प्रश्न क्रमांक 9, मंगळ, बुध, सूर्य आणि गुरु. तर मित्रांनो, मंगळ, बुध आणि गुरु हे तिघं काय आहेत? ग्रह आहेत आणि सूर्य हा एक तारा आहे, म्हणून वेगळा कोण असणार? सूर्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, 10 नंबरचा. मोटार, जीप, बस आणि विमान. तर मोटार, जीप, बस हे सर्व रस्त्यावर चालणारे वाहन आहेत आणि विमान काय? हवेत उडणारं आहे, म्हणून यात विसंगत कोण असणार? विमान. 11 नंबरचा प्रश्न काय? मंत्री, आमदार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. तर याच्यात तुम्हाला विसंगत घटक ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, हे सर्व संसदेचे घटक आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री. पण आमदार हा संसदेचा घटक म्हणजे संसदेत बसवत नाहीत. नंतर पारा, लोखंड, चांदी आणि तांबे. पुढचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न, पारा, लोखंड, चांदी आणि तांबे. या ठिकाणी पारा हा सर्वसामान्य स्थितीत द्रव पदार्थ, हे सर्व धातू आहे, पण हा काय आहे? सर्वसाधारण तापमानावर द्रव स्थितीत असतो, तो लिक्विड मध्ये राहतो. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि आयुर्वेद. तर मित्रांनो, हे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद हे तिघं वेद आहेत, पण आयुर्वेद हा वेद नाहीये, म्हणजेच हा वेगळा असणार आहे. याच्या ठिकाणी कोणता वेद असतो? यजुर्वेद. ठीक आहे. पुढे मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क आणि दिल्ली. तर या ठिकाणी मित्रांनो, न्यूयॉर्क हे एक शहर आहे, बाकी सर्व राजधानी आहेत. लक्षात आहे? म्हणून वेगळा कोण असणार? न्यूयॉर्क. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तर पुढचा प्रश्न आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर बघा, जुलै हा 31चा महिना असतो, ऑगस्ट पण 31चा असतो, सप्टेंबर हा 30चा असतो, ऑक्टोबर पण 31चा असतो. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे सर्व 31चे महिने. काय? जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर हे सर्व 31चे महिने आणि सप्टेंबर हा 30चा महिना आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आज आपण वर्गीकरण मध्ये शाब्दिक किंवा भाषिक वर्गीकरण पाहिलेलं आहे. ठीक आहे. यावरचे प्रश्न मित्रांनो प्रत्येक परीक्षेला विचारले जातात. मी काही प्रश्न तुम्हाला इथे घेतलेले आहेत. तुम्ही अजून हे प्रश्न प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.